नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर अपॉर्च्युनिटीज इन फिजिक्स या अनुषंगानं आज आपण चौथा व्हिडिओ बघतोय आणि आज आपल्याला करिअर आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज इन फिजिक्स इन इंडिया आणि अब्रॉड काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला ज्या ब्रँचेस ऑफ फिजिक्स आहेत त्या मी तुम्हाला अगोदरच समजावून सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये ॲस्ट्रॉनॉमी आहे, क्लासिकल फिजिक्स आहे, लो टेम्परेचर फिजिक्स आहे, प्लाझ्मा फिजिक्स आहे, क्वांटम फिजिक्स आहे, ॲटॉमिक अँड सॉलिड स्टेट फिजिक्स आहे, रिलेटिव्हिस्टिक फिजिक्स आहे आणि त्याच्या अंडर काही परत सब ब्रँचेस आहेत. आता यामधल्या ज्या काही सब ब्रँचेस आहेत त्या म्हणजे मॅक्रोमॉलिक्युलर बायोलॉजी आहे, ॲक्सेलरेटर फिजिक्स आहे, न्यूक्लिअर फिजिक्स आहे, हाय एनर्जी पार्टिकल फिजिक्स आहे आणि त्याचे काही सबरूट्स आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर रिसर्च अपॉर्च्युनिटीमध्ये जायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MSc कंप्लीट पाहिजे आणि त्यानंतर जो कॉमन रूट आहे तर तुम्ही CSIR किंवा UGCने कंडक्ट केलेली जी JRF आहे म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप ही परीक्षा द्यायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही गेट ही परीक्षा सुद्धा क्वालिफाय व्हायला पाहिजे. तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्याही एका परीक्षेमध्ये क्वालिफाय झाला तर तुम्ही डायरेक्टली सेंट्रल युनिव्हर्सिटी किंवा CSIR लॅब किंवा कोणत्याही प्रकारच्या IIT मध्ये म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये PhD साठी अप्लाय करू शकता. समजा तुम्ही गेट आणि CSIR चा पर्याय जर निवडला नाही तर तुम्हाला ह्या प्रत्येक रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूटनं म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटीज असतील किंवा IITs असतील यांनी कंडक्ट केलेली एंट्रन्स एक्झामिनेशन पास व्हायला पाहिजे. आणि साधारणतः ह्या ज्या एंट्रन्स घेतल्या जातात त्या 2 सेशनमध्ये घेतल्या जातात. पहिला एक सेशन असतो तो म्हणजे जानेवारीमध्ये आणि दुसरा एक जो सेशन असतो तो म्हणजे जूनमध्ये असतो. तर ह्या ज्या एंट्रन्स आहेत त्याची माहिती किंवा त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रत्येक इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवरती बघायला मिळते. इन ऑल आपल्या भारतामध्ये 15 IITs आहेत, 18 NITs आहेत म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, 40 सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त ह्या स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत. म्हणजे आपली जी शिवाजी युनिव्हर्सिटी आहे तीही आपली स्टेट युनिव्हर्सिटी. आता CSIR UGC JRF ही तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर किंवा ही परीक्षा सोडून आणखीन कोणकोणत्या एक्झाम आहेत तर जॉईंट एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट जेस्ट मी तुम्हाला याची माहिती आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. आता ही जी जेस्ट एक्झाम आहे याचं पॉप्युलर नेम आहे जेस्ट आणि लॉंग फॉर्म आहे जॉईंट एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट. तर ही कॉमन क्वालिफाईंग टेस्ट आहे PhD ॲडमिशनसाठी. आता ही तुम्ही परीक्षा आहे ती 2 टप्प्यामध्ये असते. पहिला टप्पा म्हणजे तुमची एंट्रन्स एक्झाम आणि दुसरा टप्पा म्हणजे एंट्रन्स एक्झाम मधून सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा ओरल इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. आता या ज्या परीक्षा आहेत किंवा ही जेस्टची परीक्षा आहे ती स्पेसिफिकली तुमचा MSc कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला ही जेस्टची परीक्षा देता येते. तर याची ॲप्लिकेशन फी 100 रुपये आहे आणि साधारणतः याच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन जे चालू होतं ते 2 नोव्हेंबर पासून चालू होतं आणि याची वेबसाईट आहे www.gest.org.in. आता त्या जेस्ट मधून तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला कोणकोणत्या भारतातल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळतो तर बघा याची लिस्ट दिलेली आहे. ARIES म्हणजे आर्यभट्टा रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्स नैनिताल. तर यामध्ये आपल्याला ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रोफिजिक्स आणि ॲटमॉस्फेरिक फिजिक्स याबाबत संशोधन करायला मिळतं. त्यानंतर HBNI म्हणजे होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट मुंबई, ही मुंबईमध्ये आहे, मानखुर्द मुंबईला. त्यानंतर HRI हरिश्चंद्र रिसर्च इन्स्टिट्यूट अलाहाबाद, यामध्ये मुख्यतः थिअरॉटिकल फिजिक्स आणि ॲस्ट्रोफिजिक्सचा रिसर्च चालतो. त्यानंतर पुढची महत्त्वाची इन्स्टिट्यूट आहे IGCAR इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च कल्पकम. तर तुम्हाला माहित असेल इथं आपल्या भागातले म्हणजे कागल जवळचे जे डॉक्टर शिवराम भोजे नावाचे सायंटिस्ट आहेत ते याचे काही काळ डायरेक्टर होते. यामध्ये मटेरियल सायन्स, कंडेन्स मॅटर, रेडिएशन, कम्प्युटेशनल मटेरियल सायन्स, रिॲक्टर फिजिक्स आणि रेडिएशन फिजिक्स संबंधात रिसर्च चालतो. त्यानंतर IIA इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स
तर ही बेंगलोरमध्ये आहे. यामध्ये ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजे आपल्याला जर स्पेस रिलेटेड अभ्यास करायचा असेल किंवा ॲटॉमिक फिजिक्सचा अभ्यास करायचा असेल तर या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही PhD करू शकता. त्यानंतर IISc इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर. तर ही तुम्हाला माहिती आहे अतिशय रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहे. इथं आपल्या भारताचे किंवा भारतातले पहिले सायन्समध्ये नोबेल लॉरेट सर CV रामन यांनी इथं रिसर्च केलेला आहे. तर त्यामध्ये कंडेन्स मॅटर फिजिक्स, ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रोफिजिक्स, ॲटॉमिक आणि ऑप्टिकल फिजिक्सचा स्टडी तुम्ही करू शकता. त्यानंतर ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आयझर्स म्हणजे आपण जे दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं, आयझर मोहाली असेल, आयझर पुणे असेल, आयझर त्रिवेंद्रम असेल, तर या ज्या 4 रिपिट्यूड आयझर्स आहेत यामध्ये प्रत्येक आयझरचं वेगळं असं संशोधनाचं क्षेत्र आहे. तर मोहालीला ऑप्टिक्स स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स मध्ये रिसर्च चालतो. त्यानंतर पुण्यामध्ये फील्ड थेरी, थिओरिटिकल पार्टिकल फिजिक्स, रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स, नॅनो सायन्स. त्रिवेंद्रम मध्ये एक्सपेरिमेंटल कंडेन्स मॅटर फिजिक्स, कॉस्मॉलॉजी, क्लासिकल आणि क्वांटम ग्रॅव्हिटी यामध्ये रिसर्च चालतो. त्यानंतर एक अशी वेगळी इन्स्टिट्यूट आहे ती म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्स चेन्नई. त्यामध्ये आपल्याला थिओरिटिकल फिजिक्स मध्ये PhD करता येते. त्यानंतर आणखीन दुसरी संस्था आहे IOP इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स भुवनेश्वर. त्यानंतर इन्स्टिट्यूट फॉर प्लाझ्मा रिसर्च गांधीनगर. तर यामध्ये एक्सपेरिमेंटल आणि थिओरिटिकल फिजिक्स मध्ये आपल्याला करिअर करता येतं. आयुका, तुम्ही याचं नाव ऐकलं असेल, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रोफिजिक्स. यामध्ये ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्सच्या रिलेटेड वर्क चालतं. JNCASR जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च बेंगलोर. NCRA TIFR म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची ही ब्रँच आहे. त्यानंतर NISER नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भुवनेश्वर. PRL फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद यामध्ये प्लाझ्मा रिसर्च चालतो. त्यानंतर PRCAT राजारामन सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इंदोर यामध्ये लेझर्स अँड देअर ॲप्लिकेशन्स मध्ये आपल्याला काम करता येतं. RRI आहे रामन रिसर्च इन्स्टिट्यूट, ती सुद्धा बेंगलोरमध्ये आहे. सर CV रामन यांचं त्यांना नाव दिलेलं आहे. यामध्ये ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रोफिजिक्स बरोबर थिओरिटिकल फिजिक्सचा सुद्धा वर्क चालतं. SINP साय इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स कोलकाता. तर थिओरिटिकल फिजिक्स मध्ये काम करणारी ही ट्रायस्टी इटलीच्या अगोदरची अतिशय महत्वाची संस्था आहे. त्यानंतर SNBNCBS म्हणजे सत्येंद्रनाथ बोस इन्स्टिट्यूट सेंटर फॉर बेसिक सायन्सेस कोलकाता. त्यानंतर UGC DAE कॉन्जिगेटम फॉर सायंटिफिक रिसर्च इंदोर आणि VECC व्हेरिएबल एनर्जी सायक्लॉन सेंटर कलकत्ता, ॲक्सलरेटर फिजिक्स आणि कंडेन्स मॅटर फिजिक्स. तर एवढ्या या अतिशय रेप्युटेड विद्यार्थ्यांना संस्था आहेत, अतिशय छान संस्था आहेत. या सगळ्या गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट्स आहेत आणि एकदा तुम्ही यामध्ये प्रवेश केला की तुमचं करिअर हे निश्चित बनलं. तुम्हाला लोक बोलवून नेतात. आता ही जी स्लाइड आहे त्यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च दाखवलेली आहे. आता ही एक नॅशनल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतर ही डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि इथं केमिस्ट्री, फिजिक्स, सायन्स एज्युकेशन यामध्ये सगळ्यांचा रिसर्च चालतो आणि साधारणतः याची एंट्रन्स एक्झामिनेशन ही डिसेंबरमध्ये असते आणि ऑक्टोबर पर्यंत याचे फॉर्म्स मागून घेतले जातात. त्यानंतर अतिशय पुढची महत्वाची जी संस्था आहे ती इंडियन असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्स. तर आपले जे नोबेल लॉरेट आहेत सर CV रामन यांनी या इन्स्टिट्यूट मध्ये काम केलेलं आहे. अतिशय रिनोड इन्स्टिट्यूट आहे. यामध्ये फॉरेन मधून सुद्धा विद्यार्थी रिसर्च करण्यासाठी येतात. यामध्ये हाय क्वालिटी ॲप्रिशिएटेड किंवा ज्यांना फिजिक्स विषयी अतिशय लगाव आहे अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जातं. त्यानंतर इतर काही ज्या थिओरिटिकल फिजिक्स मध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत त्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेस आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स कोलकाता आहे. त्यानंतर जे काही सेंटर्स आहेत त्याच्या रिलेटेड डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स मद्रास युनिव्हर्सिटी, BHU म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, पंजाब युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे बिट्स पिलानीची आपली एक शाखा गोवा आणि हैदराबादला आहे. तर यामध्ये तुम्हाला त्यांची जी एंट्रन्स आहे त्यामध्ये मिनिमम 60% गुण मिळवायला लागतात, क्वालिफाय व्हायला लागतं आणि तुम्ही या एंट्रन्स मधून क्वालिफाय झाला तर तुम्हाला PhD करत असताना जवळजवळ 30 ते 35 हजाराच्या पुढे स्टायफंड मिळतो आणि तो स्टायफंड तुम्ही करत असल्यामुळे तुम्हाला बाकीची कुठलीही नोकरी करायला लागत नाही. तुम्ही टेन्शन फ्री रिसर्च करू शकता. आता मी ज्या या सगळ्या संस्था सांगितल्या, तुम्ही एकदा एंट्रन्स पास झाला तुम्हाला त्यांची फेलोशिप मिळते आणि ती फेलोशिप एखाद्या असिस्टंट प्रोफेसरच्या मानधना इतकी म्हणजे जवळजवळ 35 ते 50 हजार
एवढी फेलोशिप असते, म्हणजे पूर्णपणे तुमच्या रिसर्चवर तुम्ही करू शकता. तुम्हाला पैशाची कोणतीही काळजी करायला लागत नाही. त्यानंतर पीएचडी आपल्याला मिळवायची असेल तर भारतामध्ये सुद्धा टॉप इन्स्टिट्यूट आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या इन्स्टिट्यूटमध्ये ज्या वेळेला तुम्ही प्रवेश घेता त्यावेळेला तुम्हाला काही कालावधीसाठी फॉरेन ज्या रिप्युटेड अमेरिकेमधल्या किंवा जर्मनीमधल्या किंवा जपानमधल्या किंवा कोरियामधल्या रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला काही महिने काम करण्याची किंवा कोलॅबोरेशन करण्याची संधी दिली जाते. यामध्ये मला मुख्यतः मुलींना सांगायचं आहे की मुलींच्यासाठी सुद्धा यामध्ये काही प्रमाणामध्ये रिझर्वेशन असतं. मुलींच्यासाठी काही पोस्ट ह्या वेकंट ठेवल्या जातात आणि मुलींना ह्या स्पेशल फेलोशिप दिल्या जातात. सिंगल गर्ल चाइल्ड असेल, म्हणजे तुम्ही आई वडिलांना एकुलती एक मुलगी असाल तर तुम्हाला स्पेशल वेगळी फेलोशिप आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचबरोबर समजा तुम्ही जर तुमचं मेरिट दाखवलं तर तुम्हाला वेगळ्या वुमन फेलोशिप्स आहेत त्या UGC ऑफर करतं. त्यानंतर DST ऑफर करतं, CSIR ऑफर करतं. त्यानंतर ह्या ज्या रिप्युटेड इन्स्टिट्यूट्स आहेत त्या सुद्धा मुलींच्यासाठी खास फेलोशिप ऑफर करतात. तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेता त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी, मेस फॅसिलिटी अतिशय नगण्य दरामध्ये दिली जाते. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं तुमचा जो काही स्टायपंट आहे तो साधारणतः 35 ते 40 हजारच्या पुढे असतो. वर्ष 2 वर्ष गेल्यानंतर त्यामध्ये महागाई भत्ता जसा वाढतो तसा तो स्टायपंड सुद्धा वाढत जातो. म्हणजे तुम्ही हॅझल फ्री रिसर्च करू शकता आणि तुम्ही ह्यापैकी कोणत्याही एखाद्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटमध्ये PhD केलं तर तुम्हाला कुठल्याही भारतामधल्या संस्थेमध्ये किंवा कुठल्याही अब्रॉड संस्थेमध्ये अक्षरशः बोलवून नेलं जातं आणि रिसर्च सायंटिस्ट, प्रोजेक्ट सायंटिस्ट, रिसर्च असोसिएट, टेक्निकल असिस्टंट, ग्रुप डायरेक्टर, फील्ड डायरेक्टर, असोसिएट प्रोफेसर, रिसर्च प्रोफेसर या पदासाठी तुम्हाला परमनंट जॉब ऑफर केला जातो. जे विद्यार्थी SC आणि ST कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी स्पेशल स्कीम आहे, दॅट इज कॉल्ड एज राजीव गांधी नॅशनल फेलोशिप RGNF. जर तुम्ही ही स्कॉलरशिप मिळवली तर तुम्हाला पहिल्या महिन्यापासून 14,000, म्हणजे जो UGCची आता JRF वाढलेली आहे, आता साधारणतः ती 30,000 पर्यंत गेली आहे, ह्या तुम्हाला फेलोशिप मिळू शकतात. त्यानंतर केरळमध्ये सुद्धा काही रिप्युटेड इन्स्टिट्यूट्स आहेत, त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला PhD साठी संधी मिळू शकते. स्पेस फिजिक्स लॅबोरेटरी त्रिवेंद्रम, त्रिवेंद्रम हे जे केरळचं कॅपिटल सिटी आहे तिथं स्पेस फिजिक्स लॅबोरेटरी आहे, ही नॅशनल फिजिक्स लॅबोरेटरी आहे. इथं तुम्ही MSc सुद्धा करू शकता. त्याचबरोबर ॲटमॉस्फेरिक सायन्स, मेट्रोलॉजी, स्पेस सायन्स, प्लॅनेटरी सायन्स मध्ये PhD सुद्धा करू शकता. आता समजा आपल्याला जर तुम्ही इथं MSc झाला आणि तुम्हाला जर PhD करायचं असेल अब्रॉड मध्ये, म्हणजे USA सारख्या कंट्रीमध्ये, तर तुम्हाला JRE आणि TOEFL ह्या 2 एक्झाम्स क्लिअर करावे लागतात. आता तुमच्या स्कोअरवरती तुम्ही वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करू शकता. तर दॅट इज डिपेंड्स ऑन युअर मेरिट अँड अवेलेबिलिटी ऑफ सीट in the admissions. Most of the case you will be have the stipend which will be enough for your expenses, for a good savings, and you can survive there in America. म्हणजे तुम्हाला एवढी फेलोशिप असते की तुम्ही रिसर्च करू शकता, तुमचा महिन्याचा खर्च भागवू शकता आणि काही सेव्हिंग सुद्धा करू शकता आणि तुमच्या घरी पाठवू शकता. तर ह्या USA मधल्या म्हणजे अमेरिकेमधल्या अपॉर्च्युनिटी आहेत. अमेरिकेमध्ये आपल्याला माहिती आहे एका डॉलरची किंमत आहे 70 ते 75 रुपये आणि नेहमीच जास्त फेलोशिप तिथं असते. तुम्हाला जर फेलोशिप मिळाली तर मात्र USA ला जायला काही हरकत नाही, अतिशय चांगली संधी आहे. आता UK म्हणजे युनायटेड किंगडम किंवा आपण त्याला ग्रेट ब्रिटन म्हणतो, तिथं तुम्हाला IELTS एक्झाम द्यावी लागते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या रेप्युटेड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरचं रिसर्च रिपोर्ट लागतो. तो रिपोर्ट आणि तुम्ही IELT एक्झाम पास झाला, क्लिअर झाला तर तुमचा ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतला जातो आणि तुम्हाला UK मध्ये PhD ला बोलवलं जातं. जर्मनीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे तिथे एंट्रन्स टेस्ट नाही आहे, पण PhD चा कालावधी हा मिनिमम 3 वर्षाचा आहे. तर तुम्हाला तुमच्या 2 प्रोफेसर कडून रेकमेंडेशन लेटर लागतं आणि तुमचा स्कायपीद्वारे ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतला जातो. तिथं कोणत्याही प्रकारची एंट्रन्स टेस्ट नाही. तर तुम्ही जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल, तुमचा रिसर्च बेस चांगला असेल
तर तुम्हाला डायरेक्ट जर्मनीमध्ये सिलेक्ट केलं जातं. तर जर्मनीमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशनचं ट्रेनिंग दिलं जातं, प्लस जर्मन लँग्वेज ही कंपल्सरी शिकवली जाते. तर अशा पद्धतीनं आपल्याला UK, जर्मनी, साऊथ कोरिया, चायना आणि USA यासारख्या कंट्रीजमध्ये फिजिक्स झाल्यानंतर अतिशय चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत. याच बरोबर आणखीन काही इन्स्टिट्यूट्स आहेत बघा. NIIST त्रिवेंद्रम, NPOL कोचीन, सिमॅट थ्रिसूर, सिमॅट पुणे, सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च लॅबोरेटरी कराईकुडी केरला, DMRL हैदराबाद आणि नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी दिल्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ आपण बऱ्याचशाच इन्स्टिट्यूट आतापर्यंत बघितलेले आहेत की ज्यामध्ये तुम्हाला MSc फिजिक्स झाल्यानंतर रिसर्चच्या आणि आपल्या करिअर करायच्या संधी आहेत. तुम्हाला PhD झाल्यानंतर वाटलं तर तुम्ही रिसर्च ऑफिसर, सायंटिफिक ऑफिसर किंवा टेक्निकल ऑफिसर, ग्रुप सुपरवायझर सारख्या रेप्युटेड पोझिशनवरती काम करू शकता, किंवा तुम्ही स्वतःची एखादी इंडस्ट्री टाकू शकता, तुम्ही एखादी कन्सल्टन्सी फर्म काढू शकता, तुम्ही एखाद्या औद्योगिक क्षेत्राला कन्सल्टन्सी देऊ शकता, त्यासाठी तुम्ही भरमसाठ पैसे घेऊ शकता, तुम्ही गव्हर्नमेंटला कन्सल्टन्सी देऊ शकता. तर मला वाटतंय या आजच्या व्हिडिओमधून आपल्याला नक्कीच फिजिक्स झाल्यानंतर अब्रॉड आणि भारतामधल्या करिअरच्या वाटा नक्कीच समजल्या असतील. धन्यवाद.